सुखे सेऊ ब्रह्मानंदा, सुखे सेऊ ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, नोई मंग बाधा काळ दूत यमाची, करो वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, कंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेऊ वासुदेव धनिवरी, लोभ ममता दवडू आशा, उदर वेतेचा ओळसा, न करू अनेका सायासा, वासुदेवा वाचुनी, मुख्य वर्माचे वर्म, तेने साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, देव भोळा चक्रवर्ती, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, पती योगी राज, पती योगी राज, पार्वतीचा पती योगी राजा, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, देव भोळा चक्रवर्ती, देव भोळा चक्रवर्ती, पांडुरंगा कृप प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा, सोपान देवा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता, सेवे लागीन सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवी, सुखे सेव ब्रह्मानंदा, सुखे सेव ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, नोहे मंग बाधा काळ दूत यमाची, करू वासुदेव स्मरण, तेने तुटेरी बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग, मान वगद भक्त पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज. या अभंगातून संत श्री एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला जाग करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा, अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरून आले, अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना ज्ञातच आहे, सौभाग्यवती श्री सुनंदा व श्री प्रभाकर तात्या आयर यांनी चारधाम यात्रा व काशीपूर्ती सोहळा, तदनिमित्ताने गंगापूजन व माऊंदे, तदनिमित्ताने कीर्तनाची सेवा, विनीत श्री सौ मनीषा प्रवीण आहेर व श्री प्रवीण प्रभाकर आहेर व सौ गौरी सोमनाथ आहेर व श्री सोमनाथ प्रभाकर आहेर, प्रितेश प्रवीण आहेर, समस्त आहेर परिवार यांच्या माध्यमातून आणि आदरणीय श्री आमचे दीपक भाऊ महाले यांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्त प्रणामचे गुरुबंधू अक्षयजी महाराज वाघ, अक्षयजी महाराज उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्त प्रणामचे भरतजी महाराज पानसरे, भरतजी महाराज उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्त प्रणामचे आकाश महाराज आव्हाड, आकाश महाराज उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्त प्रणामचे बाळासाहेबजी महाराज शिंदे, बाळासाहेबजी महाराज उपस्थित आहेत.
वैष्णव टाळकरी मृदंगाचार्य आदरणीय श्री हरिभक्तवांचे रमेशजी महाराज गांगुर्डे गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी गावातून परिसरातून आलेली ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठल विठ्ठल. गंगापूजन आणि व काशी मावंदे सोहळा तदनिमित्ताने आपले कीर्तनाची सेवा आहे. आता त्याच रूपकातून हा अभंग सकाळच्या सत्रातला आहे. तीर्थयात्रे सुखी जाऊ आयर परिवार यांनी 4 धाम यात्रा पूर्ण केली. म्हणजे त्याने वचन आहे ना, जोपर्यंत माणसाचे हातपाय चालतात तोपर्यंत माणसाने तीर्थयात्रा करून घेत जाऊ. ते आहे ना, जवळ हे सकळ सिद्ध आहे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय. जोपर्यंत हात पाय चालते बऱ्यापैकी ठीक आहे तोपर्यंत तो आपले स्वैत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. हातपाय चालते तर तीर्थयात्रा करून घेत जाव. आणि एकदा हातपाय थकले मग या भानगडीत पडून उगच ठाईचं बैसोनी करा एक चित्त. हा काय करायचं? हातपाय चालत आपले सोहित पाय म्हणजे मनुष्यानं हिताच्या ठिकाणी म्हणजे आजचा अभंग ना हिताच्या ठिकाणी जागा करतात, हिताच्या ठिकाणी जागा करतात, तो आम्हाला जागा करतात. पण काय करावं? मनुष्य हिताच्या ठिकाणी जागा राहत नाही बघा. हिताच्या ठिकाणी जागा राहत नाहीत. का राहत नाहीत? त्याचे कारण आहेत बघा. 2-3 कारणं श्रीगुरुबाबांच्या मुखातून ऐकले ते. नाटाच्या अभंगात 2-3 कारणं आहेत. नाटाच्या अभंगात मनुष्य हिताच्या ठिकाणी जागा का राहत नाही ते कारण सांगत असताना पहिलं कारण सांगितलं, मनुष्याला गुरुजी परमार्थाची लाज वाटते म्हणून मनुष्य हिताच्या ठिकाणी जागा राहत नाही. ऐकिले गायले गीत धरिली लाज सांडिले हित. धरिली लाज सांडिले हित. हिताच्या ठिकाणी जर प्रतिबंध काय निर्माण करत असेल तर लाज निर्माण करते. लाज, मनुष्य लाजतो म्हणून हिताच्या ठिकाणी जागा राहत नाही. हिताच्या पहिला प्रतिबंध हित न होण्याचं कारण लाज. चला, मनुष्य हिताच्या ठिकाणी जागा का राहत नाही? दुसरे कारण सांगितलं, नाटाच्याच अभंगात सांगितलं. हिताच्या ठिकाणी जागा न राहण्याचं कारण तुकोबाराय म्हणले, मनुष्य संसार प्रवाहात गुंतला, विषयात गुंतला की हिताच्या ठिकाणी जागा राहत नाही. येते तो न आठव काही, विसावा तो क्षण एक नाही. पडिलो आणि के प्रवाही, हित ते काही दिसेची ना. हित ते काही दिसेची ना. का? आणि के प्रवाही पडिले म्हणून हित ते काही दिसेची ना. म्हणजे संसार प्रवाहात मनुष्य गुंतला की हिताच्या ठिकाणी जागा राहत नाही बघा. म्हणजे दुसरं कारण आहे संसार हिताच्या ठिकाणी प्रतिबंध निर्माण करतो. ठीक आहे, पहिलं कारण हित न होऊन देण्याचं पहिलं कारण मनुष्याला परमार्थाची लाज वाटते एक. दुसरं कारण संसार प्रवाहात गुंतला की मनुष्य हिताच्या ठिकाणी जागा राहत नाही 2. आणि हिताच्या ठिकाणी जागा न राहण्याचं अजून एक कारण सापड बघा. हिताच्या ठिकाणी जागा न राहण्याचं कोणतं? मनुष्य आपलं हित आहे का स्वतःच हित दुसऱ्यावर अवलंबून ठेवतो. तुकोबाराय म्हणजे दुसऱ्यावर, म्हणजे त्याला वाटतं माझं हित माझी आई करील, माझे वडील करतील, भाऊ करतील, हे कोणीच करत नाही. तुकोबाराय म्हणले माझे स्वहित नेणती कोणी, हे कोणीच हित करीत नाहीत. काहीच न करे ते माझं वाचून, मी सज्जन तो सुखाची मांडणी, नेणते कोणी आद्यांत
मनुष्य आपलं हित आहे का दुसऱ्यावर अवलंबून ठेवतो बघा. त्याला वाटतं माझं हित आई वडील करतील. पण तुकोबारा एका ठिकाणी म्हणले मुलाचं खरं हित आई वडील सुद्धा करत नाहीत. हा हित करत नाहीत म्हणण्यापेक्षा त्याला हितच माहित नाही. वा हित नाही ठावे जननी जनक जननी जनका दाविला लौकिका चारती. ते फक्त एवढंच सांगते बाळू समाजात असं वागला तर लोक चांगलं म्हणते, असं वागला तर वाईट म्हणते. एवढंच सांगतात आई वडील, याच्या पलीकडे काही सांगत नाहीत. मग खरं हित कोणाला माहिती आहे? तर संतांनाच माहिती. तेची माझे हित करीती सकळ 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 तेने हा गोपाळ कृपा कर तेने हा गोपाळ कृपा कर तेने हा गोपाळ त्याचे माझे हित करीते सकल जेण्या गोपाळ कृपा करी. खरं हित फक्त संतांनाच माहिती. शोधोनिया आले संत शोधोनिया आले संत शोधोनिया आले संत शोधोनिया आले संत हिता हित जगाचे 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 शोधोनिया आले संत हिता हित जगाचे शोधोने आले संत हिता हित जगाचे हित काय अहित काय हे फक्त संत शोधोने आले. म्हणून संतांनाच माहिती जीवाचं खरं हित कशात आहे. फक्त संत आई वडिलांना सुद्धा हित माहित नाही. म्हणून काय करतात? हिताच्या ठिकाणी जागा करतात. हिताच्या ठिकाणी जागा करतात. उठा जागे वारी आता स्मरण करा पंढरी नाता. हिताच्या ठिकाणी जागा राहायचं म्हणजे काय करायचं? भावे चरणी ठेवा माता चुकवाव्याता जन्माच्या. म्हणून हिताच्या ठिकाणी जागा राहा. इकडे म्हणले ना सोयिताचा घोर वहा ध्यानी जाताये पहा काळ जपतसे मा. म्हणून स्वहिताचा घोर वहा काय करा? ध्यानी राहा श्रीहरीच्या. हिताच्या ठिकाणी जागारा म्हणजे स्वहिताचा घोर वहा. पण ध्यानी राहून काय करायचं? करा रे बापानो साधन हरीचे. म्हणून हिताच्या ठिकाणी जागा करतात. बरं ठीक आहे. आज सकाळच्या सत्रातून नाथ महाराज जागा करतात. वसुदेवाच्या रूपकातून जागा करतात. काय जागा करतात आणि काय उपदेश करतात? तो उपदेश नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. सुखे से ब्रह्मानंदा सुखे से ब्रह्मानंदा
सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. ब्रह्मानंद सुखे शिव आणि राम नाम सदा गाऊ. सदा गाऊ. गाऊ राम नाम सदा. सदा शब्दाचा अर्थ अखंड. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. पा म्हणजे सदा नाम घोष आणि सदा हरी कथा परिणाम सदा चित्ता समाधान. चित्ताला जर सदा समाधान पाहिजे असेल तर सदा नाम घोष व्हा. कदा कदा नाम घोष असेल तर कदा कदा चित्ताला समाधान भेटेल. सदा भेटणार नाही म्हणून सदा. म्हणून सदा ते आहे ना. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आशनी शेनी सदा हरीचे चिंतन सदा. किंवा धरोनी श्री हरी जपे सदा. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. म्हणून ब्रह्मानंद सदाशिव आणि रामनाम सदागो. सदागो. पण चला एक संसारी जीवाचा स्वभाव आहे बघा. रामनाम सदागो नाही. संसारी जीवाचा स्वभाव आहे. आम्ही सदा करणार नाहीत नामचिंतन. का करत नाहीत त्याचं कारण आहे संसारी जीवाचा स्वभाव आहे. संसारी जीवाला असं वाटतंय आपल्याला जे प्रयोजन प्राप्त करायचंय आपल्याला जे मिळवायचंय ते सोपं असावं, पुन्हा गोड असावं, पुन्हा नित्य टिकणारा असावं आणि त्यातली त्यात फुकट असावं. संसार जीवाचा स्वभाव आहे. आपल्याला जे प्राप्त करायचंय ते सोपं असावं, गोड असावं, नित्य टिकणारा असावं आणि फुकट असावं. पण एक बोलू, या जगात देवाचं नाव जर सोडलं तर या जगात अशी एक वस्तू नाही ती सोपी आहे, गोड आहे, नित्य आणि फुकट आहे. देवाचं नाव जर सोडलं तर अशी एक वस्तू नाही ती सोपी आहे, गोड आहे, नित्य आणि फुकट आहे. पहा तुम्ही उदाहरण देतो तुम्हाला. पहा मार्च महिन्यात लिंबाला लिंबोळ्या लागतात बघा. मार्च महिन्यात लिंबाला लिंबोळ्या लागतात. दिसायला भारी आहेत, बरं सोपे आहेत, बरं चला फुकट आहेत. गोड आहेत का? गोड नाहीत ना. गोड नाही. बरं मावळाचा मध गोड आहे, सोपा नाही. कारण मी 10वीपर्यंत बऱ्यापैकी मोळ करीत होतो. हो पण मग एक जणाचं ते पळाठे नसतात का त्याचा ते फास फुकून द्याला मग मला हाणलं. मग आळून दिलं. लय मोठा इतिहास आहे. चाल आळून दिलं असं मोठा इतिहास येतो असं द्या. मावळाचा मध गोड आहे पण सोपा नाही. सोपा नाही. आणि लिंबोळ्या सोप्या आहेत गोड नाहीत. बरं खडी साखरेचा खडा सोपा पण आहे गोड पण आहे, फुकट नाही. फुकट नाही. बरोबर आहे का नाही? कधी कधी काय होतं माहिती आहे का, ते बांधाव काकडीचे वेल उगवतो. पा बांधाव तुम्ही बांधच म्हणतात का तुमच्याकडे? बांधच म्हणतात ना. बांधाव काकडीचा वेल उगवतो. पा अचानक उगवतो. दिसायला भारी आहे, काकडे आहेत, बरं फुकट आहेत. हो ते हो द्या आता तुमच्या तोंड हो द्या मला कडू आहेत. बरोबर आहे का नाही? कोटे काही एक आहे एक नाही. बरोबर. पण एक बोलू, देवाचं नाव सोपं पण आहे, गोड पण आहे, नित्य टिकणारं पण आहे, फुकट पण आहे. सोपं नामसंकीर्तन साधनपै सोपे सोपं किंवा तो का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. बघा देवाचं नाव सोपं आहे, सोपं कळालं. बरं महाराज गोड आहे का? गोड सुद्धा आहे. नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळई. देवाचं नाव गोडे म्हणले. गोडे म्हणले. बरं किती? अमृत जयास फिके पुढे. अमृत्या पदार्थापेक्षा गोडे. अमृताहून गोड नाम तुझ्या देवा नाम तुझ्या अमृत्या पदार्थापेक्षा गोडे. अमृत पदार्थापेक्षा अमृत जयास फिके पुढे. आणि खरं बरं का, देवाचं ना अमृत पदार्थापेक्षा गोड आहे. आता सगळ्याला वाटतं अमृत गोड आहे श्रेष्ठ आहे, तसलं काही नाही.
मी रोज अर्धा गिलास पितोय. तसलं काय नाही. अहो नाही ना, खरंच अमृत देवाच्या नावापुढं अमृत काहीच नाही, श्रेष्ठ नाही. आता गुरुजी धाडस करून बोलतो, अमृत त्या पदार्थात सुद्धा आपल्या ज्ञानोबाने 2-3 दोष पाहिले. अमृत पदार्थात सुद्धा 2-3 दोष पाहिले. म्हणजे अमृत त्या पदार्थातला पहिला दोष सांगतो कोणता? ज्ञानोबा म्हणले अमृत त्या पदार्थाला स्वतःची चव नाही. अमृत रस स्वादनी रस सकळ, सगळ्याच्या सगळ्या रसाची चव अमृतात आहे, पण अमृत त्या पदार्थाला स्वतःची चव नाही. का तीर्थे जे त्रिभुवने ते घडते समुद्राव गाणे ना, तरी अमृत रस स्वादनी रस सकळ, सगळ्याच्या सगळ्या रसाची चव अमृतात आहे, पण अमृत पदार्थाला स्वतःची चव नाही. आता मला सांगा, ताकाचा स्वभाव कसा आहे? ताकाचा आंबट, बरोबर. तसं अमृत पदार्थाचा स्वभाव सांगता येत नाही, पण त्याचा एक विशेष आहे गुरुजी विशेष आहे. कोणता? तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू तसं अमृत पदार्थाचं काम आहे. म्हणजे आता समजा समोर ताकाचा गिलास भरून, इथं अमृत पदार्थाचा गिलास भरून ठेवला समोर, आणि तुम्हाला जर ताक प्यायची इच्छा झाली आणि तुम्ही तर अमृत पदार्थाचा गिलास पिला का, तुम्हाला ताक पिल्यासारखं वाटतं. म्हणजे तशी ते चव धारण करते. अमृत रस स्वादनी रस सकळ, सगळ्या रसाच्या चव अमृतात. म्हणजे अमृत पिलं की तुम्हाला ताक प्याल्यासारखं वाटण, पाणी प्याल्यासारखं वाटण, चहा प्याल्यासारखं वाटण, लस्सी प्याल्यासारखं वाटण, दूध प्याल्यासारखं वाटण, सगळं चालेल, बरोबर. म्हणजे सगळ्या पदार्थाची चव अमृतात आहे. पण अमृत या पदार्थाला स्वतःची चव नाही. पहिला दोष हा अमृत पदार्थातला. चला अमृत पदार्थातला अजून एक दोष सांगतो. कोणता? तुम्हाला अमृत कोणाचा भाऊ आहे माहिती आहे का? ते वेगळे हो. अमृत कोणाचा भाऊ आहे माहिती? समुद्र मंथन झालं बघा. समुद्र मंथनातून सुरुवातीला काय निघालं? गायच्या पंचने डबी विष. सुरुवातीला काय निघालं? विष निघालं, बरोबर. मग अमृत कोणाचा भाऊ आहे? विषाचा भाऊ नाही, सक्का भाऊ. ज्ञानोबा म्हणजे जे काळकुटाचे सहोदर म्हणजे एका उदरातून आलेले. अमृत विषाचा सक्का भाऊ आहे. आता भाऊ म्हटल्यावर सारखेपणा असतोच ना. भाऊ म्हटल्या सारखेपणा असतोच ना थोडा तरी. हां, आता ते म्हणतो आमचे बाळासाहेब महाराज, अक्षय महाराजांना माहिती बा, गुरुजी आम्ही जुळे भाऊ आहेत, आम्ही जुळे भाऊ आहेत. तर 10वीपर्यंत शाळेत 10वीपर्यंत सरलाच कळत नव्हतं कोण डबल एल भात घेऊन चाललंय. नाही हो ना, खरंच. भाऊ म्हटलं सारखेपणा असतोच ना, बरोबर आहे का नाही? मग अमृत कोणाचा भाऊ आहे? विषाचा भाऊ नाही, सक्का भाऊ. हा दुसरा दोष आहे अमृत पदार्थातला. चला अमृत पदार्थातला तिसरा दोष सांगतो. आता सगळ्यांना पाठ असलेला सांगतो. हा सगळ्यांना पाठ आहे. सगळ्यांना वाटतं अमृत आमर करतंय, सगळ्यांना वाटतं अमृत आमर करतं, पण ज्ञानोबा म्हणले नाही करत म्हणले. का? ज्ञानोबा म्हणले अमृत जर आमरच करत असतं तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मेलीत नसती. द्याचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मारतात. आणि कशाचं अमृत आमर करतंय? तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती. पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती. तुका म्हणे पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती. हा तुका म्हणे जाती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती. तुका म्हणे जाते पुण्यक्षयो अधोगती, तो पुण्याचे पावटी सरे, सवे चंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं की वापस यावं लागतं. पण एक बोलू, आमच्या देवाचं नाव अमृत पदार्थापेक्षा गोड आहे. का? नाम अमर करतं. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून देवाचं नाव अमृत पदार्थापेक्षा गोड आहे. चला
नाम सोपं कळालं कळालं, गोड कळालं कळालं. महाराज नित्य टिकणार आहे का? नित्य टिकणार आहे. हे पास सगळं संपून जाईल पण देवाचं नाव नाही संपणार. नित्य टिकणार आहे. ते ज्ञानोबांनी 4 खाणी सांगितल्या बघा. ज्ञानोबांनी 4 खाणी सांगितल्या. अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. रकुमा देवराचे नाम नाटे मोठे युगे आडनाव. रकुमा देवराचे नाम नाटे युगे गेली पूर्व विटे. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, सगळं संपून जाईल पण देवाचं नाव नाही संपणार. का? नित्य टिकणार आहे. नित्य टिकणार आहे. ते म्हणतात ना संपूर्ण जगाव भाजप काळाची सत्ता आहे. सॉरी, संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे देवाची. नाही गडबडीत आलं गडबडीत आलं चुकून आलं गडबडीत. संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे देवाच्या नावावर नाही. अवघाचे आकार ग्रासियेला काळे, 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 अवघाचे आकार ग्रासियेला काळे. काळे एकाचे निराळे हरीचे नाम, एकाचे निराळे हरीचे नाम, अवघाचे आकार ग्रासियेला काळे, अवघाचे आकार ग्रासियेला काळे. एकते निराळे हरीचे नाम, एकते निराळे हरीचे नाम, अवघाचे आकार ग्रासियेला काळे, अवघाचे आकार ग्रासियेला काळे. एकाचे निराळे हरीचे नाम, एकाचे निराळे निराळे हरीचे नाम, अवघाचे आकार ग्रासियेला काळे, अवघाचे आकार ग्रासियेला काळे, ग्रासियेला काळे, ग्रासियेला काळे. अवघाचे आकार ग्रासियेला काळे, एकाचे निराळे हरीचे नाम. संपूर्ण जगावर काळाची सत्ता आहे देवाच्या नावावर नाही. म्हणून देवाचं नाव नित्य टिकणार आहे. नित्य टिकणार आहे. नित्य टिकणारं कशाला म्हणतात अजून एका पद्धतीने सांगतो. हे पहा, जे पंचमहाभूतात अडकत नाही त्याला एक नित्य टिकणारं म्हणतात. पंचमहाभूतात जे अडकत नाही त्याला नित्य टिकणारं म्हणतात. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतात जे अडकत नाही त्याला नित्य टिकणारं म्हणतात. नाही ते 5Gत लागत आहे हो ना. ते डोक्यावरून जात नाही डायरेक्ट मन पाहून जाते कधी कधी. पंचमहाभूतात जे अडकत नाही त्याला नित्य टिकणारं म्हणतात. आणि देवाचं नाव पंचमहाभूतात अडकत नाही. नाही अडकत देवाचं नाव पंचमहाभूतात. गुरुजी शाळेमध्ये इतिहास शिकवला जातो बघा. देवाचं नाव कसं पंचमहाभूतात अडकत नाही. पृथ्वीपेक्षा पाणी, पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापकी. पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापकी. तेजापेक्षा वायू 10 पट व्यापकी. वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापकी. आणि आकाशापेक्षाही गगनाहून निवाड. नाम आई गगनावनी वाड, नाम हे गगनावनी वाड, नाम हे गगनावनी वाड. ज्ञानदेव पुसे निवृत्ती सिद्धाडा, गगनावनी वाड नाम आहे, वा गुरुजी. गगनावनी वाड नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्ती सिद्धाडा, गगनावनी वाड नाम आहे, गगनावनी वाड नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसे चाड, गगनाउनी वाड नामाई. देवाचं नाव गगनाउनी वाड म्हणजे आकाशापेक्षा व्यापकी. पंचमहाभूतात नाम अडकत नाही म्हणून देवाचं नाव नित्य टिकणार आहे. चला, नाम सोपं कळालं कळालं, गोड कळालं कळालं, नित्य टिकणारं कळालं कळालं. महाराज महत्वाचं राहिले काय? फुकट आहे का सांगा? तुकोबरा म्हणजे फुकट सुद्धा आहे. ते म्हणतात ना पैसा ना लागी
रुपया न लागे कवळी दमडी मनवा किती करू बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. देवाचं नाव तेवढंच पाठी म्हणून मी आखडं दुसरं काय नाही त्यावर तसं. म्हणजे देवाचं नाव फुकट आहे. ते आहे ना नाटाच्या मग ते गोष्टी ना तुका म्हणे नव्हेचा मोल तो आयासी माग विठ्ठल वेचेता फुकाची बोल असं केवडी कोल आबागी या नाटाच्या मग तुका म्हणतो. म्हणजे देवाचं नाव फुकट आहे. नाम फुकाचे 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 देवा पंढरी देवा पंढरी रायाचे. देवाचं नाव फुकट देवाचं नाव फुकट आहे. चला देवाचं नाव सोपं कळालं गोड कळालं नित्य टिकणारं कळालं आणि फुकट कळालं म्हणून आम्ही काय करू गाऊ रामनाम सदा रामनाम गाऊ. ठीक आहे. आणि ब्रह्मानंद सुखे शिव. ब्रह्मानंद म्हणजे आता एक अर्थ असा घेऊ गुरुजी आपण ब्रह्मानंद ब्रह्मज्ञानाची अवस्था ज्ञानमार्गाची अवस्था आणि रामनाम सदा भक्तीची अवस्था. एक अर्थ असं म्हणजे भक्ती आणि ज्ञान आणि बोलू आमच्या संत महात्मे दोन्ही अवस्थेवर आहेत. हेची भक्ती हेची ज्ञान एक विठ्ठलाची जाण. आमच्या संत महात्म्याकडे ज्ञान सुद्धा आहे आणि भक्ती सुद्धा आहे. पण ज्ञानाची पुढची जर अवस्था कोणती असेल तर ती भक्तीची. कारण भक्तिशास्त्राने भक्ती पंचम पुरुषार्थ मानलेला आहे. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. ज्ञानाची पुढची अवस्था कोणती असेल तर भक्तीची. हा थोडं स्पष्ट बोलतो. भजनाचा आनंद घेता येत असेल तर भक्तीतच घेता येतो. ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंद घेता येत नाही. का घेता येत नाही? ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही तर आनंद घेता कसा? कारण वृत्ती ते निवृत्ती झाली जनन दिसे ते ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही. आनंद घ्यायचा कसा? वृत्ती शिल्लक फक्त भक्तीतच राहते. म्हणजे जागृत अवस्था आहे ना, जागृत अवस्थेत वृत्ती ईश निर्मित पदार्थाचे संलग्न झाले असते. जागृतीता सुषुप्तीमध्ये वृत्ती उपादानात लीन होती. समाधीमध्ये वृत्तीचा बाद होतो. उन्मनीमध्ये वृत्ती उन्मन होऊन जाते. तुर्या अवस्थेत वृत्ती अधिष्ठानात लीन होती. स्वप्नामध्ये वृत्ती मनसंकल्पित पदार्थाच्या सहवासात जाती. भक्तीच अशी की भक्तीत वृत्ती शिल्लक राहते. म्हणून तर तुकोबाराय म्हणले ते माझे हरे वृत्ती राव ते माझे हरे वृत्ती राव ते माझे हरे वृत्ती राव समाचरणा दृष्टी विटेवरी समाचरणा दृष्टी विटेवरी समाचरणा दृष्टी विटेवरी समाचरणा दृष्टी विटेवरी तेथे माझे हरी वृत्ती राव 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 आणि कना लगे माईक आणि कना लगे माईक पदार्थ आणि कणालगे माईक आणि कणालगे माईक हा भजनाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून तो वृत्ती शिल्लक ठेवायची. हा भजनाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून ते माझ्या रे वृत्ती राहो म्हणले आणि वृत्ती जाऊ म्हणले नाही. राव आता ह्याची ध्यान माझे चित्त तुझे पायी राहे आयसे करी. बघा वृत्ती राहूच म्हणले वृत्ती जाऊ म्हणले नाही. बरं तुकोबार वृत्ती जाऊ का म्हणले नाही? त्याचा अर्थ असा आहे तुकोबारांची वृत्ती देवाच्या पायाजवळ जात होती पण राहत नव्हती म्हणून राहो म्हणले. वृत्ती जाणं वेगळं आणि वृत्ती राहणं वेगळं. मुलगा शाळेत मानानं जाऊ का नेऊन घाला
मुलगा शाळेत मनानं जाव का नेऊन घाला, मनानं जाव. जाणं वेगळं आणि राहणं वेगळं. ते एक विद्यार्थी गुरुजी कीर्तन टाळवत होता, एक विद्यार्थी कीर्तन टाळ वाजवत होता. आणि कीर्तन संपल्याच्या नंतर बैठकीत बसल्या मी त्याला म्हणलं, बाळा टाळ चांगला वाजवतोस, ताल तयारी कोणाचा आहेस? त्याचे वडील तिथंच होते. त्याचे वडील म्हणले, महाराज माझंच कार्ट आहे. नाही का, असं का म्हणाला? इतके चांगले संस्कार केले त्याचं असं का म्हणाला? ते म्हणले, काय सांगा तुम्हाला, मला वाटत होतं म्हणले यानं चांगलं मोठं शिकून मोठं व्हा, चांगलं शिकाव, यानं चांगलं शिकाव म्हणून मी याला 5वीलाच असताना आळंदीला नेऊन टाकलं. म्हणा हात गोळून गेला, टाकलं बरोबर टाकलं. पण ते म्हणून हात गोळून गेला ना, टाकलं आळंदीला नेऊन टाकलं. बरं ठीक आहे म्हणलं. मग झालं काय, काय झालं म्हणजे हे पोरग तिथं राहिलंच नाही, हे तिथं राहिलंच नाही. म्हणजे आता मला सांगा, आळंदीला नेऊन ठेवण्याचं काम कोणाचं आहे? सासऱ्याचं, बापाचं, सॉरी बापाचं, बरोबर. आणि तिथं राहणं काम कोणाचं आहे? पोराचं, बरोबर आहे का नाही? तसं तुकोबाराय म्हणले, मी माझी वृत्ती देवाच्या पायाजवळ नेऊन ठेवतो, करावं काय? ती राहतच नाही. मुलगा जात होता पण राहत नव्हता, तसं वृत्ती पायाजवळ जाते पण राहत नाही, म्हणून राहू म्हणले, जाऊ म्हणले नाही. आणि ते माझ्या अरे वृत्ती राहू. आणि वृत्ती शिल्लक गुरुजी फक्त भक्तीतच राहते, ब्रह्मज्ञानात राहत नाही. म्हणून तर म्हणले ना, आता माझं आयसे करी, आता माझं आयसे करी, आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी, आता माझं आयसे करी, आता माझं आयसे करी, आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी. तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी, आता माझं आयसे करी, आता माझं आयसे करी. तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी, आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी, आता माझं आयसे करी, आता माझं आयसे करी. आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी, आता माझं आयसे करी, आता माझं आयसे करी. आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी. तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी, आता माझं आयसे करी, आता माझं आयसे करी. तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी, आता माझा ऐसे करी, आता माझा ऐसे करी, आता माझं आयसे करी, आता माझा ऐसे करी. आता माझा ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी. म्हणजे बघा तुम्ही, संत मागणी सहसा पायाचीच करते. ते माझ्या वृत्ती राहो, पण कुठं समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, म्हणून ते म्या हृदयी धरी, ते म्या हृदयी धरी. तापशमान पाऊले, तापशमान पाऊले, ते म्या हृदयी धरिले, ते म्या हृदयी धरिले. तापशमान पाऊले,
गुरुजी ते म्या हृदय पायाचीच मागणी का वृत्ती शिल्लक भक्तीत राहते वृत्ती शिल्लक फक्त भक्तीत राहते ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत म्हणजे ब्रह्मज्ञानात सुख नाही असं नाही बरं का ब्रह्मज्ञानात सुखच आहे पण त्या सुखाचा उपभोग होण्याकरता वृत्ती शिल्लक राहत नाही मला सांगा साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे हे जरी नाही काल साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद म्हणजे कोणी काय बोलत ना तर म्हणून म्हणलं तेवढं इतका राम माहिती तरी साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे असं सांगा ना बुवा आता. काय कोणता एक सांगत का साखर आता काय म्हणतात होण्यात आनंद काय म्हणतात खाण्यात आनंद जे जे होण्यात म्हणते त्याला आता उचलून मला वाटतं चहाच्या बागनं सोड तसं नाही साखर होण्यात नाही साखर खाण्यात आनंद तसं ब्रह्म व्हायचं का ब्रह्म उपभोगायचं ब्रह्म उपभोगायचंय भजनाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे आणि भजनाचा आनंद भक्ती ते ब्रह्मज्ञानात नाही भजनाचा आनंद भक्ती ते तसं देव पाहावया गेलो देवच येऊन येते आणि वृत्तीशील भक्तीत राहते म्हणून तुकोबारा देवाला भांडल्या तुकोबारा देवाला भांडले गुरुजी आणि देवाला स्पष्ट म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत तुम्ही आम्हाला काहीच सांगायचं नाही करायचं असेल तर एकच करायचं मी भक्त तो देव ऐसे कर तू देव ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे करी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे करी कावी रूप माधव गोपिकार कावी रूप माधव गोपिकार माना मी भक्त तू देव ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे करी कावी रूप माधव गोपिकार माना कावी रूप माधव गोपिकार नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी तो कोबारा म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत आम्हाला काहीच सांगायचं नाही करायचं असेल तर एकच करा मी भक्त आणि तू देव ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगू नका म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका हे फक्त तुकोबारानेच म्हणा बरं हो ना ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे कामं नाही हो ना त्यांना पटलं उदाहरण त्याला बरोबर आहे की नाही म्हणून हसलं खरं ना ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे कामच नाहीत महाराज हां महाराज म्हणजे ब्रह्मज्ञान बाबतीत देवा काय सांगू नका करायचं असेल तर एकच करा मी भक्त आणि तो देव पण असं का मला भजनाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून न लगे मुक्ती नाही धनसंपदा तर नकोच पण मुक्ती नको बरं धनसंपदा का नको मी अनेक वेळा सांगत असतो तुला विषयांतर होईल 2 मिनिटं धनसंपदा का नको मला सांगा सकाळी सूर्य उगवला झाडाची सावली कोणाची दिशेला राहते हा पश्चिमेला बरोबर आणि सूर्य मावळाच्या वेळेला पूर्वेला तसे या धनाचंही या धनाचा नदर विश्वास जैसी तरवर छाया यातायातील चुके परी भोगसेल काय या धनाचा नदर विश्वास जैसी तरवर छाया म्हणजे झाडाच्या सावलीसारखे गडितच इकडं गडितच तिकडं बघा नाथ महाराज म्हणले धन झाडाच्या सावलीसारखं आणि तुकोबारा म्हणले वाऱ्यासारखं हे तो संपत्तीचे वार साचकारे जाईना संपत्तीचे वारे साचकारे जाईना संपत्तीचे वारे साचकारे जाईना संपत्तीचे वारे साचकारे जाईना माया विघ्ने भ्रमला खरे माया विघ्ने भ्रमला खरे भ्रमला खरे माया विघ्ने भ्रमला खरे मी माझे निघरे म्हणता मी माझे निघरे माझे निघरे म्हणता मी माझे निघरे
संपत्तीचे वारे साचो कारे जाईल येतो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल येतो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल माया विघ्ने भ्रमाला खरे म्हणता मी माझेनी घरे आणि हे तो संपत्तीचे वारे. नाथ महाराज म्हणले धन झाडाच्या सावलीसारखं तू कवर म्हणले वाऱ्यासारखं. संपत्तीचे वारे धन वाऱ्यासारखे असे भरपूर वारे आहेत. असे भरपूर वारे आहेत. अहंकाराचा वारा पुन्हा आला शीतळ शांतीचा. शीतळ शांतीचा वारा, अहंकाराचा वारा, धनाचा वारा, इलेक्शनचा ते वाटोळे असे भरपूर वारे. काय म्हणते वाटोळच म्हणतात ना तुमच्याकडे, काय म्हणतात त्याला वाटोळच म्हणतात ना. हां ते इलेक्शनची वाटोळ असते. असे 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 भरपूर वारे तो भरपूर वारे. उगाच काय पिंगळ्यात सुद्धा एक वारे, पिंगळ्यात सुद्धा एक वारे. कोणतं? अनेक एक वारे सुटेल तातडी मग पाटील बुवाची पडेल माडी आणि तिची 5 पोरे लागतील देशोधडी. म्हणून पिंगळा माद्वारी बोले बोलत तो देखा. हा पिंगळ्यातला वारा, पिंगळ्यातला वारा. पण पिंगळ्यातला वारा जरा भयानकच म्हणजे धनाच्या वाऱ्यासारखा नाही. नाही हो ना, धनाच्या वाऱ्यासारखा नाही, शीतळ शांतीच्या वाऱ्यासारखा नाही, अहंकाराच्या वाऱ्यासारखा नाही. तो काळाचा वारा आहे. अनेक एक वारे सुटलं तातडी. काळाचं वारं तातडी सुटलं की पाटील बुवाची पडेल माडी. बघा काळाचं वारं जर सुटलं तर पाटील बुवाची पडेल माडी म्हणजे ही देवरूपी माडी खाली पडत असती. कधी काळाचं वारं आलं ही देवरूपी माडी खाली पडत असती. आणि एकदा का देवरूपी माडी खाली पडली की या माडीतले 5 पोरे लागतील देशोधडी. 5 पोरं कोणती? द्या पाचाचा आणीला उसना. हे पंचमहाभूतापासून झालेलं शरीर ना, मग शेकी त्याचा त्याला देणे लागेल. म्हणून काळाचं वारे पिंगळ्यातलं. म्हणून काळाचं वारे यायच्या अगोदर आणि माडी पडायच्या अगोदर तुम्ही एक काम करा. कोणतं? वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. हे पिंगळ्यातलं पहिलं चरण आहे. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. वरली आळी म्हणजे वरली आळी म्हणजे स्थूल शरीर, याला वरली आळी म्हणतात. पिंगळ्याचा अर्थ इतका गोडे महाराज, माणसाचं जीवन बदलतो पिंगळा. हे रूपक आहे. वरली आळी म्हणजे स्थूल शरीर. ज्यांना ज्यांना वरली आळी भेटली त्याने सावध राहा. का सावध राहायचं? कारण वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही म्हणून सावध राहायचं. नरदेह दुर्लभ जाना. वरली आळी भेटली ना सावध राहा. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. पाटील बुवाला घेऊन येसवे. वरल्या आळीत तुम्ही पाटील बुवाला सोबत घ्या. पाटील बुवा कोण? मनाजी पाटील देहगावीचा, म्हणजे मनाला सोबत घ्या. मनाला पाटील म्हटलेलं आहे. वरल्या मनाला सोबत घ्या म्हणजे मनाला ताब्यात ठेवा, विषयाकडे जाऊ देऊ नका. मनाला ताब्यात ठेवा. पाटील बुवाला घेऊन येसवे. जर तुम्ही मनाला ताब्यात नाही ठेवल्या नरद्यात मग काय होईल? चिठ्ठी येईन वा मग पडेल ठावे. मग तुम्हाला चिठ्ठी येईन. चिठ्ठी या नरद्यात. चिठ्ठी म्हणजे या चिठ्ठ्या नाही. माझ्या मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं, या चिठ्ठ्या नाही. वरल्याळीत गुरुजी यमाच्या चिठ्ठ्या येतात. यमाच्या बाळासाहेब गुरुजी वरल्याळीत यमाच्या चिठ्ठ्या येतात या नरद्यात. पण गंमत हे रमेश गुरुजी, लोकांना यमाच्या चिठ्ठ्या येतात पा, पण लोक चिठ्ठ्या वाचित नाही. याला प्रत्येकाला यमाच्या चिठ्ठ्या येतात पण ही चिठ्ठ्या वाचित नाही. कोणत्या चिठ्ठ्या? मी सांगतो ना तुम्हाला. माणसाचं ॲक्सिडेंट होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठीची, एक यमाची चिठ्ठीची. एखादा आजार होणं, रोग होणं आणि त्या आजारातून माणूस बाहेर येणं ही सुद्धा यमाची चिठ्ठीची. म्हणून माणसानं चिठ्ठ्या वाचत जा. आओ म्हणून चिठ्ठ्या वाचत जा माणसानं. देवाला म्हणायचं, देवा रोगातून वाचलो ना, ऑक्सिजनमधून वाचलो ना, इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून पत्ते कळन. हे भजन करीन, पत्ते नाही, मंदिरात बसून भजन करीन. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध व्हा. आणि सावध होऊन काय करायचंय? सावध होणी भजनी लागा. देव करा कैवारी आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवारी लागा. देव करा कैवारी माझ्या
अशा प्रकारे सावध व्हायचे आणि बदनाला लागायचे. काय झालं काय झालं? सावध होणी बदनी लागा. बरोबर. देव करा कैवारी मार सावध झालो हरीच्या आलो जागरणा सावध व्हायचे बदना लाग. म्हणजे मी धन सांगू लागलो वाऱ्यासारखं. बरं ठीक आहे. तू का बरं धन वाऱ्यासारखं म्हटलं, तुमच्याकडे धनच नाही का? आहे ना. परमार्थ आहे मा धन घरे पांडुरंग धन घरे पांडुरंग घरी पांडुरंग धना घरी पांडुरंग धन घरे पांडुरंग धन घरे पांडुरंग धना घरी पांडुरंग धना घरी पांडुरंग हरी अभंगाय सरेना हरी अभंगाय सरेना जोडिले हे न सरे धन अविनाश आनंद घन अमृत मूर्ती मधुसूदन समचरणी देखिला अभंगाय सरेना जोनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पारिकेपणे खावतने चोकवेला अभंगाय सरेना परमार्थाय महाधन जोडे देवाचे चरण गावया हे उपाय लाभाचे अभंगाय सरेना आणि अभंगाय सरेना धन करे पांडुरंग धन करे पांडुरंग धन करे पांडुरंग धना घरी पांडुरंग खर्ची न तुटे चोर न लुटे ते चोर न लुटे तुकोबाराय म्हणले आमच्याकडे असं धन आहे. तुकोबाराय म्हणले किती खर्चा संपत नाही. पुन्हा भाऊ त्याच्यात वाटणी मागत नाही आमच्या जवळच्या धनात. आणि आमच्या जवळच्या धनाचा अजून एक विशेष आहे. कोणता? जितकं वाटीतून तितकं वाढतच राहत. कोणतं धन आहे तुकोबाराय तुमच्याकडे? महाराज म्हणले सांगू. खर्ची न तुटे चोर न लुटे खर्ची न तुटे चोर न लुटे खर्ची न तुटे बापू चोर न लुटे न तुटे चोर न दिन दिन बढ़त समायो पायो जे मैंने राम रतन धन पायो पायो जे मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो हरी आमा विठ्ठल जीवन टाळची पुळिया धन 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 घरे पांडुरंग धन घरे पांडुरंग 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 आमच्याकडे धन म्हणले धन घरी पांडुरंग परमार्थ रूपी धनेना म्हणून न लगे मुक्ती धन संपदा नको संपदा सोळा नावडे मनाला काय करायचंय भजनाचा आनंद घ्यायचा आहे भजनाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून गाऊ राम नाम सदा सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. मग नोये मंग बाधा काळदूत यमाची बाधा काही करत नाही म्हणले यमाची बाधा काही करत नाही. नामचिंतनाने यमाची बाधा पळते. दड 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 दुड 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 पळ सुटला यमाची बाधा पळून जाते यमाची बाधा पळे भूत बाधा भेने ते भूत बाधा भेने हरि उच्चारणे मंत्र आघात हरि उच्चारणे मंत्र आघात हरि उच्चारणे मंत्र आघात बड़े भूत बाधा भेने ते फळे भूत बाधा भेने ते फळे भूत बाधा
पळते पुढे. पापाचे कळप पळते पुढे पापाचे कळप पळते पुढे कृष्णोच्चारानंतराशी तप कृष्ण उच्चारानंतराशी तप चारानंतराशी तप रामकृष्ण उच्चारानंतराशी तप पापाचे कळप पळते पुढे पापाचे कळप पळते पुढे पापाचे कळप पळते पुढे म्हणजे भूतबाधा पळून जाते. पळे भूतबाधा बेन येते ते म्हणून नोय मग बाधा काळे दूत यमाची. मग आम्ही एक काम करू, मग यमाची बाधा पळते, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं, काय साधन करावं लागतं, म्हणजे अभंगाचं दुसरं चरण. करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण तेरे तुटे रे बंधन तेरे तुटे रे बंधन तेरे तुटे रे बंधन तेरे तुटे रे बंधन खंडईल कर्माचे बदन खंडईल कर्माचे बदन खंडैल कर्माचे वदन खंडैल कर्माचे वदन वासुदेव जपताची वासुदेव वासुदेव जपताची करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण करो वासुदेव स्मरण करो वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण. वासुदेवाचं स्मरण करायचं. बरं ठीक आहे, स्मरण केल्यानं काय बंधन, स्मरण केल्याच्या नंतर बंधनं तुटतात. बंधन म्हणजे आता अनेक बंधने आहेत. जन्म मरण बंधने, कर्म बंधने, प्रारब्ध बंधने, संसार बंधन तोडावेगी, संसार बंधने. बंधनापासून उकलली गाती देताली मिठी बोलावा विठ्ठल. बंधन बंधन आहेत. कोणतं असे भजन सम्राट बंडोबा गोळेगावकर असं असं अनेक बंधन आहेत. जन्ममरण सगळे देव जर सोडला ना तर सगळेच बंधन आहेत. पण मला याच्यातलं आधी एक बंधन माहीत नव्हतं, एकच माहीत होतं, हे बंधन तो. पण नंतर लक्षात आलं माहिती आहे का, खरं नाही म्हणून. पण चला असं असं ते बी वेळ निघून गेला लक्षात आलं. चला म्हणजे अनेक बंधन आहेत, अनेक बंधन आहेत. पण देवजवळ आल्याच्यानंतर बंधन राहत नाही. उचललेला कमळापती पायची बंधने गळती नामचिंतन बंधनं तुटतात. चला बंधन तेने तुटे रे बंधन. अजून पुन्हा काय होतं, खंडेल कर्माचे वदन कर्म संपून जातं. कर्म म्हणजे आता कर्म राहत नाही. कसं काय, आता कर्माचे 3 प्रकार आहेत, संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. तुकोबा म्हणले तिन्ही कर्म राहिले नाही. कसं काय, संचित कर्म आहे का, संचित हे ज्ञानानं नष्ट झालं, ज्ञानानं. कारण ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. किंवा पंचदशीमध्ये श्लोक ना, भिद्येतर ग्रंथी छेद्यंते सर्व संशया क्षयंते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे अस्मिन् परावरे दृष्टे हृदयग्रंथी भिद्यते सर्व संशया छिद्यंते अस्य कर्माणी क्षयंते. म्हणजे संचित कर्म ज्ञान नसतं ना, संचित. चला दुसरं क्रियमान. क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबा म्हणजे चालू कर्म ब्रह्मार्पण केलं, सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. किंवा यत्करोशी दसनासी यज्जोस्ती ददासी यत तपस्यस्य कोणते तत्कृष्णमद्रपण. बघा, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं, संचित ज्ञानानं नष्ट झालं, राहिलं कोणतं, प्रारब्ध राहिलं. पण तुकोबा म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. का, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणून तिन्ही कर्म राहिले नाही. म्हणून खंडेल कर्माचे वद. कशा का, कारण काय, कारण म्हणजे वासुदेव जपताची. म्हणून वासुदेवाचं नामचिंतन करायचंय. बरं ठीक आहे, नामचिंतन करायचंय. पण आज ज्या म्हणजे आज जे आपल्या तदनिमित्तानं कीर्तन आहे आपलं, ते कार्य आम्ही करू. ते कार्याचा उपदेश करतात. आज कोणतं कार्य सांगितलं, अभंगाचं 3रं. तीर्थयात्रे सुखे जाओ तीर्थयात्रे सुखे जाओ वाचे विठ्ठल नाम घेओ वाचे विठ्ठल नाम घेवा संता संगे सेओ संता संगे से
तीर्थयात्रे सुखी जाऊ. अजून एक उपदेश सांगितला काय, तीर्थयात्रे सुखी जाऊ. तीर्थयात्रा सुख न करायची, पण तीर्थयात्रा जात असताना वाचे विठ्ठल नाम घेऊ. तीर्थयात्रे जायचे आणि वाचे विठ्ठल नाम. म्हणजे आज आयर परिवारांनी सुनंदा आणि श्री प्रभाकर तात्या आहेर तात्याने जोडीने तीर्थयात्रे सुखे जाऊ म्हणजे चारधाम यात्रा पूर्ण केली. हा कशी केली, तीर्थयात्रे सुखे जाऊ. बरं यात्रा केली पण कशी, वाचे विठ्ठल नाम घेऊ म्हणजेच गात जागा 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 बोला गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठल प्रेम मागा विठ्ठल विठ्ठल गात जागा गात गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठले. वारी करायची पण कशी, आम्हाला तीर्थयात्रा कशी करायची, नामचिंतन करायची, संता संगे सेव. हा संतांसंगे करायची म्हणजे गात जागा. आता तिने आयर परिवाराने तीर्थयात्रा पूर्ण केली कशी, गात जागा गात जागा म्हणून वाचे विठ्ठल नाम घेऊ आणि संता संगे सेव. वासुदेव धनिवरी एवढंच काय, लोभ ममता दौडू आशा उदरवेतेचा ओळसा न करू आणि का सायासा वासुदेवा वाचोनी. सगळे विकार आता नाहीशी झाले, अंतकरण शुद्ध झालं. लोभ ममता दवडू आशा आता सगळे चित्त निर्मळ म्हणजे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. एकदा चित्त निर्मळ झाल्याच्या नंतर यवने गोपाळ रायते ते आमच्या सगळं झाल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं की मुख्य वर्मातलं वर्म काय असन तर ते वासुदेवाचं नाम आहे, अभंगाचं शेवटचं चरण. मुखी वर्माचे वर्म येणे साधे सकळ धर्म. वा मुखी वर्माचे वर्म येणे साधे सकळ धर्म. मुख्य वर्माचे वर्म येणे साधे सकळ धर्म. मुख्य वर्माचे वर्म येणे साधे सकळ धर्म. एका
वासुदेव जपता ते वासुदेव जपता ते वासुदेव जपता ते वासुदेवा दपताति वासुदेवा 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 खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताति खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताति खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताति करू वासुदेव शरण देव के वंदना करू वासुदेव शरण खंडेल कर्माचे स्मरण येणे तुटेरी बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची यात्रे सुखी मग त्या उपदेश एक सांगितलं की तीर्थयात्रे सुखानं करे वाच्य विठ्ठल नाम घेऊ या परिवाराने सुनंदा व श्री प्रभाकर तात्या आहेर पूर्ण केली त्या निमित्ताने मावंदे व गंगापूजन सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं माझ्यावर राहिलेली कीर्तनाची सेवा आहे विनीत श्री मनुष्या प्रवीण आहेर व श्री लागते तेवढा म्हणजे पाठ करून असा काय माहिती म्हणून आणि दीपक भाऊ माले यांच्या माध्यमातून संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. चला उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती ही सेवा मी समर्पित करतो. पुनश्च एकदा उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपणामचे अगदी परमस्नेही अगदी हृदय अभिन्न आमचे अक्षयजी महाराज वाघ अक्षयजी महाराज उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपणामचे भरतजी महाराज पानसरे भरतजी महाराज उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपणामचे आकाशजी महाराज आव्हाड आकाश महाराज उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपणामचे बाळासाहेबजी महाराज शिंदे आमचे बाळासाहेबजी महाराज उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी मृदंगाचार्य श्री हरिभक्तपणामचे रमेशजी महाराज गांगुर्डे गुरुजी महाराज उपस्थित आहेत. उपस्थित गुणीजन वैष्णव समर्पित करतो. एक टाळी वाजवा गाड्या माईक सिस्टीम करता वा.
खरोखर नाही द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला थोडेच आहेत. म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. याला जे जे ज्ञानेश्वरा माऊली